नमस्कार. उन्हाळ्यामध्ये जेवण जात नाही अशा वेळी काहीतरी चटपटीत हवं असतं. आज आपण इथे अगदी चटपटीत अशी चिंचेची कढी बनवणार आहोत. नक्कीच 2 घास जास्त जेवाल अशी ही चिंचेची कढी तयार होते. कोणत्याही पिठाचा वापर न करता तरीसुद्धा दाटसर अशी ही कढी तयार होते. चिंचेची कढी बनवण्यासाठी इथे आपण साधारण लिंबा एवढी चिंच घेतलेली आहे. चिंच आपण आता एका पातेल्यामध्ये गरम पाण्यात उकळायला ठेवणार आहोत. इथे मी किटलीमध्येच पाणी गरम करून घेतलेलं आहे, म्हणजे पाणी उकळून घेतलेलं आहे. त्याच पाण्याचा वापर करणार आहे. 5 मिनिटासाठी गरम पाण्यामध्ये चिंच आपण ठेवून देणार आहोत. इथे आपण कढीसाठी वाटण तयार करून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी ओलं खोबरं, 1 छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. कांद्यामुळे या कढीला छान अशी चव येते. नक्की वापर करून बघा. 3 ते 4 इथे आपण लसूण पाकळ्यांचा वापर करणार आहोत. 1 चमचा जिरे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 चमचा हळद. हे वाटण अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे. इथे आपण थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत. वाटण हे बारीकच वाटून घ्या, म्हणजे पाणी वेगळं होत नाही आणि खोबरं वेगळं होत नाही. कधी काय होतं, कढी बनवल्यानंतर खोबरं वेगळं होतं आणि पाणी वेगळं होतं आणि कढी फाटली जाते. त्याच्यामुळे इथे आपण वाटण हे अगदी बारीकच वाटून घ्यायचं आहे. इथे आपण आता गरम पाण्यात जी चिंच ठेवून दिलेली छान मऊ अशी झालेली आहे. आपण आता त्यातील गर काढून घेणार आहोत. चिंचेचं गर पाण्यात उतरलेलं आहे आणि चोथ्या काढून घेणार आहोत. तर इथे आपण आता चिंच सर्व आहे ते डिशमध्ये काढून घेणार आहोत. त्यातील गर वेगळा केलेला आहे. इथे आपण चिंच वेगळी करून घेणार आहोत. चिंचेचा गर काढून झाल्यानंतर या चिंचेमध्ये थोडंसं मीठ टाकून तांब्याची किंवा पितळेची भांडी घासू शकतो. पातेल्यामध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे. मोहरी आणि जिरे तळतळल्यानंतर इथे आपण 4 ते 5 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत. त्या आपण फोडणीमध्ये परतून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला इथे फोडणी छान खमंग अशी तयार करून घेणार आहोत. तर इथे आता लसूण छान परतून झालेला आहे. बारीक चिरून घेतलेली लाल मिरची, 5 ते 6 इथे आपण कढीपत्त्याच्या पानांचा वापर करणार आहोत. फोडणी एकदा परतून घेणार आहोत. फोडणी परतून झाल्यानंतर इथे आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते फोडणीवर परतून घ्यायचं आहे. 1 मिनिटभर आपण हे वाटण परतून घेणार आहोत, म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो आणि कढी छान खमंग अशी तयार होते. इथे वाटण छान परतून झालेलं आहे. इथे तुम्हाला कढी कितपत पातळ किंवा घट्ट हवी आहे त्याप्रमाणे पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पाण्याचा वापर करून मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं आहे. इथे आपण सुरुवातीला फक्त वाटण फोडणीला दिलेलं आहे आणि कढी कितपत पातळ हवी त्याप्रमाणे पाण्याचा अंदाज ठेवलेला आहे. सुरुवातीला जर चिंचेच्या पाण्याचा वापर केला तर कढी फुटते. त्याच्यामुळे आपण चिंचेच्या पाण्याचा वापर नंतर करणार आहोत. तर इथे आपण आता हे वाटण फोडणीमध्ये परतून झाल्यानंतर एकदा 1 उकळ येऊ द्यायची आहे. इथे पाहू शकता छान उकळ आलेली आहे. उकळ आल्यानंतर एकदा आपण कढी छान ढवळून घेणार आहोत. कढी ढवळून झाल्यानंतर इथे आपण आता गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद करून झाल्यानंतर चिंचेचं पाण्याचा वापर करायचा आहे. तर इथे आता गॅस बंद करून आपल्याला चिंचेच्या पाण्याचा वापर करायचा आहे, म्हणजे कढी पातळ होत नाही. इथे आपण आता चिंचेचं पाणी व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. तर इथे आपण गॅसची फ्लेम बिलकुल चालू करायची नाही आहे. गॅसची फ्लेम बंद ठेवूनच आपल्याला ही कढी तयार करून घ्यायची आहे. चिंचेचं पाणी आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. ही कढी आपण फक्त खोबऱ्याच्या वाटणामध्येच बनवलेली आहे. इथे आपण कोणत्याही पिठाचा वापर केलेला नाही आहे. त्याच्यामुळे या कढीला छान अशी चव येते. नक्की एकदा अशा पद्धतीने खोबऱ्याच्या वाटणामध्ये ही चिंचेची कढी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. इथे पाहू शकता कढीला छान असा खोबऱ्यामुळे दाटसरपणा आलेला आहे. तर इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. इथे आपण गॅसची फ्लेम बिलकुल चालू करायची नाही आहे. तर इथे कढी गरम आहे त्यामध्येच आपल्याला चवीनुसार मिठाचा वापर करायचा आहे आणि एकदा आता कढी ढवळून घेणार आहोत. मस्त गरमागरम वाफाळत्या भाताबरोबर चिंचेच्या कढीबरोबर नक्कीच 2 घास जास्त जेवाल. इथे तुम्हाला आंबट गोड अशी कढीची चव आवडत असेल तर तुम्ही इथे थोडंसं गुळाचा सुद्धा वापर करू शकता. तोंडाची चव वाढवणारी ही चिंचेची कढी तुम्ही अगदी 2 ते 3 वाट्या सहज पिऊ शकता. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.